नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका दरम्यान खूप पार्ट्या कार्यक्रम होणार, पुरुष मतदार त्यात जाणार आणि रात्री 2 वाजता घरी परतणार। मात्र त्या तुलनेत महिला मतदार इमानदार आणि एकनिष्ठ असा दावा करत भारतीय जनता पार्टीच्या नवनीत राणांचं पुरुषांबद्दल वादग्रस्त विधान चर्चेचा विषय ठरलाय। माजी खासदार नवनीत राणा यांनी पुरुषांबद्दल वादग्रस्त विधान अकोटच्या प्रचार सभेत केलं। नगर परिषद निवडणुका सुरू असल्यानं त्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी अकोटमध्ये आल्या होत्या। आता खूप पार्ट्या कार्यक्रम होणार आहेत। पुरुष मतदार या अनेक पार्टींमध्ये जातो आणि रात्री 2 वाजता घरी परततो। मात्र त्या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार आणि एकनिष्ठ राहतात, कारण बायका कधीही कुणाच्या पैशाला बळी पडत नाही आणि कधीही कुणाच्या पार्टीत न जाण्याची त्यांची भूमिका राहते। ती चटणी भाकर खाणार पण शेवटच्या श्वासापर्यंत घराला घर बनवणार असं विधान नवनीत राणांनी केलं, ज्यामुळे पुरुष मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत। बायका कोणालाही असं म्हणत नाही की त्यांच्या पाठीशी जा म्हणून। बायका खूप विचार करून बोलतात, कारण बायका कधी कोणाचे पैशाला, कधी कोणाचे पाठीमध्ये ना जाणारा मतदार आमचा म्हणजे महिला आहे। पुरुष मंडळी खूप ठिकाणी जातात, आता खूप पार्ट्या होईल, खूप कार्यक्रम होईल, सगळे पुरुष मंडळी रात्री 2-2, 3-3 वाजता येईल, पण आमची महिला सगळ्यात जास्त इमानदार असते, जे घर सांभाळते, सुखी चटणी भाकर खाईल पण घरला घर बनवून शेवटच्या श्वासापर्यंत तो मतदार म्हणजे आमच्या महिला वर्ग आहे।